1998च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं विदर्भातील सर्वच्या सर्व जागा जिंकल्यामुळे त्यांना राज्यातून मोठी आघाडी मिळाली होती. 98च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसला 33 जागा मिळाल्या होत्या. त्याआधी 1996च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रातून फक्त 15 जागा जिंकता आल्या होत्या. तेव्हा काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला होता तो विदर्भातून. त्यामुळे यावेळी सुद्धा महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकायच्या असतील तर काँग्रेसनं विदर्भावर लक्ष केंद्रित केलंय. मात्र भाजप देखील यावेळी विदर्भातून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा लढवण्यास इच्छुक दिसतोय. त्यामुळे भाजपनं कशा प्रकारे विदर्भ जिंकण्यासाठी तयारी सुरू केली आहे आणि सध्याची या मतदारसंघांची स्थिती कशी आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. नुकताच इंडिया टुडे ग्रुपनं जो मूड ऑफ द नेशन नावाचा सर्व्हे केला होता त्यामध्ये महाविकास आघाडीला 26 तर महायुतीला 22 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला कमीत कमी 20 जागांचा फटका बसणार अशी सध्याची स्थिती या सर्व्हेमधून दिसत होती. त्यामुळे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकायच्या असतील तर भाजपला विदर्भातील आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. 2019चा विचार केला तर विदर्भातील 10 पैकी 8 जागांवर युतीनं विजय मिळवला होता. यामध्ये भाजपने 5 तर शिवसेनेनं 3 जागा जिंकल्या होत्या. भाजपकडे नागपूर, अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, चिमूर या जागा होत्या, तर शिवसेनेकडे रामटेक, बुलढाणा आणि यवतमाळ, वाशिम हे मतदारसंघ होते. काँग्रेसनं चंद्रपूरची एकमेव जागा जिंकली होती, तर अमरावतीची जागा अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी जिंकली होती. मात्र यावेळी भाजपला विदर्भातून परफेक्ट 10 स्कोअर करायचा आहे. यासाठी भाजप लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा बिगुल यवतमाळमधून फुंकणार आहे. पंतप्रधान मोदींची आज म्हणजे 28 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये सभा होणार आहे. तिथून ते युतीच्या महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात करतील असं बोललं जात आहे. महायुतीच्या जागा वाटपांमध्ये विदर्भातील सर्वच्या सर्व 10 जागा भाजपकडे असतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला तर कोकण आणि मराठवाड्यात शिवसेनेला झुकतं माप दिलं जाईल अशी शक्यता आहे. मागील काही काळात विदर्भ हा भाजपचा गड म्हणून पुढे आलेला आहे. महाराष्ट्रातील भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते, ज्यामध्ये नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सर्व विदर्भातून येतात. RSSचं मुख्यालय देखील विदर्भातच आहे. त्यामुळे भाजपकडे विदर्भात बूथ लेवलपर्यंतचं मजबूत संघटन आहे. यामुळे भाजप विदर्भातील 10 पैकी 10 जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे. काँग्रेसनं देखील विदर्भावर लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येतंय. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोघंही विदर्भातून येतात. मागील काही काळात पार पडलेल्या नागपूर पदवीधर, नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधर निवडणुका भाजपच्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे. त्यामुळे हा त्यांच्यासाठी एक सेटबॅक म्हणून पाहिला जातोय. याशिवाय 2019च्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपला विदर्भात मोठा फटका बसला होता. विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. 2014च्या निवडणुकीत भाजपनं यापैकी 44 जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये त्यांना फक्त 29 जागा जिंकता आल्या होत्या. एकट्या विदर्भात भाजपला 15 जागांचा फटका बसला होता. मात्र त्यानंतर भाजपनं पराभवाचं चिंतन करून पावलं उचलायला सुरुवात केली होती. सर्वात आधी भाजपनं विदर्भातील नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष केलं. बावनकुळे यांच्या विदर्भातील तेली मतदारसंघावर प्रभाव आहे. तेली विरुद्ध कुणबी संघर्षामुळेच भाजपला नागपूर शिक्षक जागा गमवावी लागली होती असं बोललं जातं. त्यामुळे हे जातीय समीकरण साधण्यासाठी सर्व समाजातील नेत्यांना प्रतिनिधित्व देण्याचं काम भाजपनं केलंय. माजी मंत्री अनिल बोंडे यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. विदर्भातून येणारे देवेंद्र फडणवीस स्वतः उपमुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांना देखील भाजपनं आपल्याकडे घेतलेलं आहे. त्यामुळे भाजप एक जागा मजबूत करताना दिसतोय. याशिवाय काँग्रेसचे विदर्भातील नेते सुनील केदार यांना झालेल्या शिक्षेमुळे काँग्रेस विरोधात भ्रष्टाचाराचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसतोय. विदर्भातील जागांचा मतदारसंघनिहाय विचार केला तर असं लक्षात येतं की भाजपनं तिथंही एक जागा मजबूत केलेली आहे. उदाहरण म्हणून काही लोकसभा मतदारसंघांचा विचार केला तर भंडारा गोंदिया मतदारसंघात सध्या भाजपचे सुनील मेंढे खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल याच मतदारसंघातून येतात. त्यांच्या युतीमध्ये येण्यानं महायुतीच्या उमेदवाराचे बळ वाढणार आहे. याशिवाय या मतदारसंघात राष्ट्रवादीचे 2 आमदार देखील आहेत. दोघंही अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे महायुती सध्या इथं प्लसमध्ये असल्याचं दिसतंय. यानंतर चंद्रपूर हा असा एकमेव मतदारसंघ आहे जिथं काँग्रेसला विजय मिळवता आला होता. भाजपच्या हंसराज आहिर यांचा काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी पराभव केला होता. बाळू धानोरकर मूळचे शिवसेनेचे, मात्र बंडखोरी करून काँग्रेसकडून तिकीट मिळवलं आणि निवडून देखील आले. मात्र त्यांचं अकाली निधन झाल्यामुळे सध्या ही जागा रिक्त आहे. 2019ला भाजपतर्फे उमेदवार असलेले माजी खासदार हंसराज आहिर यांना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलंय. त्यामुळे त्यांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता नाहीये. भाजपकडून राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार उमेदवार असतील असं बोललं जाते. त्यामुळे भाजपकडे इथे मजबूत उमेदवार देखील आहे. गडचिरोली, चिमूर मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर इथून भाजपचे अशोक नेते 2 टर्मपासून खासदार आहेत. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार याच लोकसभा मतदारसंघातून, ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते स्वतः उमेदवार असतील तर इथली लढत काटेकी टक्कर होऊ शकते. या मतदारसंघात महायुतीचे 4 आमदार आहेत तर महाविकास आघाडीचे 2. याच मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा अत्राम हे मंत्री आहेत.
त्यामुळे या मतदारसंघात देखील गणितं महायुतीच्या बाजूने आहेत. अशाच प्रकारची स्थिती नागपूर, रामटेक, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा अशा सर्वच मतदारसंघात आहे. याशिवाय विदर्भात तेली, माळी, कुणबी, बंजारा या समाजाचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. हे सर्व ओबीसी प्रवर्गात मोडतात. त्यामुळे ओबीसी मतांचं एकत्रीकरण करण्यासाठी भाजपनं विदर्भात ओबीसी जनसंवाद यात्रा देखील काढली होती. जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षण मागत असल्यामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः ओबीसी मंचावर जाऊन ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी हमी देऊन आले. त्यांचं उपोषण देखील सोडवलं. मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण दिल्यानंतर ओबीसीच्या शिष्टमंडळानं देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार देखील केला होता. त्यामुळे विदर्भातील ओबीसी अजूनही भाजपच्या पाठीशी उभे राहू शकतात. याशिवाय विदर्भातील मराठा समाज आधीच ओबीसी यादीमध्ये आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाची झळ विदर्भात मोठ्या प्रमाणात जाणवणार नाहीये. विदर्भातील गडचिरोली, चिमूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या 3 लोकसभा मतदारसंघात एसटी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भाजप ही आदिवासी मतं मिळवण्यासाठी अग्रेसर आहे. आदिवासी मतं मिळवण्यासाठी भाजपनं 2023च्या बजेटमध्ये आदिवासींमधील विकासांपासून वंचित राहिलेल्या पीव्हीटीजी गटासाठी एक विशेष योजना राबवली आहे. महाराष्ट्रातील कातकरिया किंवा कठोडिया, कोलाम आणि मारिया गोंड या आदिवासी समुदायांची या गटात समावेश होतो. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार संबंधित आदिवासी भागात रस्ते आणि दूरसंचार कनेक्टिव्हिटी, वीज, पक्की घरे, शुद्ध पाण्याचे पाणी आणि स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पोषण आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी यासारख्या मूलभूत सुविधा प्रदान करणार आहे. यासाठी केंद्र सरकारमधील विविध मंत्रालये एकत्र येऊन काम करणार आहेत. यासारख्या योजनांमधून केंद्र सरकार आदिवासी मत आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. आता यासारख्या योजनांचा भाजपला किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. भाजपला विदर्भात 10 पैकी 10 जागा जिंकायच्या असतील तर वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढते की महाविकास आघाडीसोबत लढते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कारण वंचित आघाडी काँग्रेससोबत लढली तर दलित आणि मुस्लिम मतांचं एकत्रीकरण होऊन महाविकास आघाडी भाजपला चांगली लढत देऊ शकते. भाजप विदर्भातील सर्वच्या सर्व 10 जागा जिंकू शकेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आणि मतं नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.